नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। बार्टी TRTI महाज्योती सारथी यांसारख्या संस्थामार्फत विद्यार्थी मित्रांनो जी आपण PYQ सिरीज चालू केली आहे, त्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण रिझनिंग याबाबतचं ब्लड रिलेशनचं एक इम्पॉर्टंट टॉपिक त्यावर आधारित सर्व क्वेश्चन आपण क्लिअर करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेलेले आहे आणि याच्याच रिलेटेड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये सुद्धा पाहायला मिळतील। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो आपण चेकआउट करू पहिला क्वेश्चन। तर सर्वात आधी इथे चेकआउट करू शकता तुम्ही, सीमा ही रोहनची बहीण आहे, रोहन हा अमितचा वडील आहे, तर सीमा अमितला काय लागते? ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला दिसून जाईल। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो जी फिमेल आहे, फिमेल कॅन्डिडेट, त्याला आपण रेक्टँगलने गृहीत धरू, त्यानंतर मेल जो आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण सर्कलने गृहीत धरू। सीमा ही रोहनची बहीण आहे, सीमा। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे पूर्ण नाव लिहिलं नाही तरी चालते। सीमा ही रोहनची कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? बहीण। ठीक आहे, बहीण आहे सीमा। त्यानंतर रोहन हा अमितचा वडील आहे। रोहन जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे हा अमितचा वडील आहे। कोणाचा? अमितचा। ठीक आहे, काय आहे? वडील। ठीक आहे, त्यानंतर सीमा अमितला काय लागते? हा सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर सीमा अमितला काय लागते? तर भावाची जी आपले बाबा आहे विद्यार्थी मित्रांनो, बाबाची बहीण आपली काय लागते विद्यार्थी मित्रांनो? बाबाची बहीण ही आपली आत्या लागते, आत्या। तर याचा ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंपल बेसिक पासून ॲडव्हान्स क्वेश्चन आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही हा क्वेश्चन तुम्हाला इझिली समजलेला असेल। ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता, कविता ही विजयची मुलगी आहे, विजय हा अनिलचा भाऊ आहे, अनिल हा मोहनचा वडील आहे, तर कविता मोहनला काय लागते? ठीक आहे, तर कविता ही विजयची मुलगी आहे, तर कविता विद्यार्थी मित्रांनो कविता ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो विजयची मुलगी आहे, विजय। ठीक आहे, विजयची मुलगी आहे। विजय हा अनिलचा भाऊ आहे, विजय जो आहे विद्यार्थी मित्रांनो भाऊ आहे कोणाचा? अनिलचा। ठीक आहे, अनिलचा भाऊ आहे। त्यानंतर अनिल हा मोहनचा वडील आहे, अनिल जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा मोहनचा वडील आहे, मोहनचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो अनिल वडील आहे। तर कविता मोहनला काय लागते? तर कविता आणि मोहनचा डिस्टन्स काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, जर हे दोघं भाऊ असल्यास आणि याची जर दोन्ही डॉटर्स असल्या विद्यार्थी मित्रांनो, यांचं जे रिलेशन आहे ते भाऊ आणि बहिणीचं होते। ठीक आहे, चुलत भाऊ आणि बहिणीचं होते। तर इथे बघू शकता चुलत भाऊ आणि बहीण ऑप्शन नंबर बी मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर। ठीक आहे, अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन ब्लड रिलेशनचे तुम्हाला अपकमिंग CET मध्ये पाहायला मिळतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत। तर बघू शकता इथे विद्यार्थी मित्रांनो, सुरेश हा रमेशचा मुलगा आहे। सुरेश जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा रमेशचा मुलगा आहे, रमेश हा आनंदचा भाऊ आहे, आनंद हा शशिकांतचा मुलगा आहे, तर सुरेशला शशिकांत काय लागतो? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघू इथे सुरेश हा रमेशचा मुलगा आहे। सुरेश जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा कोणाचा मुलगा आहे? हा रमेशचा मुलगा आहे। रमेशचा कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? मुलगा। ठीक आहे, त्यानंतर रमेश हा आनंदचा भाऊ आहे, रमेश जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा भाऊ आहे, भाऊ कोणाचा? तर आनंदचा। आनंदचा कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? भाऊ। त्यानंतर आनंद हा शशिकांतचा मुलगा आहे, आनंद जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा शशिकांतचा मुलगा आहे, शशिकांतचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो मुलगा आहे, मुलगा। ठीक आहे, मुलगा। त्यानंतर तर सुरेशला शशिकांत काय लागतो? तर सुरेश, ठीक आहे, इथे सुरेश आणि शशिकांत यांचं जे रिलेशन आहे विद्यार्थी मित्रांनो ते सांगितलं आहे, तर ते रिलेशन आपल्याला ओळखायचं। तर विद्यार्थी मित्रांनो सुरेश जे आहे यांचे सुरेशचे वडील रमेश आहे, रमेशचा भाऊ जो आहे आनंद आहे, आनंदचे बाबा, म्हणजे यांचं रिलेशन आहे विद्यार्थी मित्रांनो आजोबा आणि नातू, आजोबा आणि नातूचं रिलेशन आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ऑप्शन नंबर सी इज आवर राईट आन्सर होऊन जाईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत। तर इथे बघू शकता, राम हा श्यामचा वडील आहे, राम जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा श्यामचा वडील आहे, श्याम हा गीताचा भाऊ आहे, तर रामचा गीताशी काय संबंध आहे? तर रामचा गीताशी काय संबंध आहे? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघू शकता इथे राम हा श्यामचा वडील आहे, तर राम जो आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाचा वडील आहे? श्यामचा वडील आहे, श्यामचा। ठीक आहे, श्यामचा कोण आहे? वडील आहे, म्हणजे हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा कोण आहे? मुलगा। ठीक आहे, त्यानंतर श्याम हा गीताचा भाऊ आहे, श्याम जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा भाऊ आहे
कोणाचा? गीताचा. ठीक आहे, गीताचा भाऊ आहे. तर रामाचा गीताशी काय संबंध? तर रामाचा विद्यार्थी मित्रांनो गीताशी काय संबंध आहे? तर इथे बघू शकता, इथे रामाचा तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो रामाचा गीताशी काय संबंध आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे श्याम आणि गीता हे आहे भाऊ बहीण. तर राम ऑब्विसली त्यांचे वडील असणार. तर ऑप्शन नंबर ए इज आवर राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशाच प्रकारचे सिंपल क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो माया ही मीनाची आई आहे. त्यानंतर मीनाचा भाऊ अमोल आहे. अमोलची बायको पूजा आहे. तर मायाचा पूजाशी काय संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, अशा प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन मिळून जाईल. तर माया ही मीनाची आई आहे. माया, ठीक आहे, सिंपल लिहून घेऊ आपण. माया जी आहे विद्यार्थी मित्रांनो ही कोणाची आई आहे? मीनाची. ठीक आहे, कोणाची? मीनाची जी आहे विद्यार्थी मित्रांनो ही माया आई आहे. आई, ठीक आहे, ही जी आहे मुलगी आहे. ठीक आहे, मीनाचा भाऊ अमोल आहे. मीनाचा जो भाऊ आहे विद्यार्थी मित्रांनो भाऊ तो कोण आहे? अमोल. ठीक आहे, अमोल. अमोलची बायको पूजा आहे. अमोलची जी वाईफ आहे विद्यार्थी मित्रांनो बायको ती आहे पूजा. वाईफ आहे विद्यार्थी मित्रांनो अमोलची. तर मायाचा पूजाशी काय संबंध आहे? तर माया आणि पूजा यांचा संबंध विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑब्विसली विद्यार्थी मित्रांनो मायाचा मुलगी आहे हे मीना आणि तिचा भाऊ अमोल आहे. तर हे दोघं बहीण भाऊ आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे यांची आई जी आहे ते सेमच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अमोलची जी बायको आहे ती यांची काय लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो? मायाची सून लागणार आहे. आणि सुनीची जी माया आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पूजाची आणि माया यांचा संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो हा सासू सुनेचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सासू सून म्हणजे याचे जे आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सासू. ऑप्शन नंबर ए इज आवर राईट आन्सर. ठीक आहे, समजलं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही किरण हा अनिलचा वडील आहे. किरण, ठीक आहे, किरण जो आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाचा वडील आहे? हा अनिलचा वडील आहे. ठीक आहे, अनिलचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा किरण काय आहे? वडील. अनिल हा प्रियाचा भाऊ आहे. अनिल जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा भाऊ आहे कोणाचा? प्रियाचा. ठीक आहे, प्रियाचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो अनिल भाऊ आहे. तर किरणचा प्रियाशी काय संबंध? तर किरणचा आणि प्रियाशी काय संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो? वडिलांचा संबंध आहे. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला CET मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो ब्लड रिलेशनवर अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील तुमच्या CET. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि क्वेश्चन जर तुम्हाला समजत असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या मित्रांनासुद्धा या स्कॉलरशिपमार्फत किंवा मिळणाऱ्या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थी मित्रांनो आपली जी PYQ बॅच आहे ती शेअर नक्की करा. ठीक आहे, धन्यवाद.